नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कस काय मजेत ना? आणि मजेतच राहा. आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही महत्त्वाचे विषय आहे त्यांचा आम्ही परीक्षाभिमुख अभ्यास करून घेतो आणि ते अगदी फ्री मध्ये. आपण सुरू केलेली आहे स्टेट बोर्ड सायन्स सिरीज, आपण सुरू केलेली एनसीईआरटी सिरीज, आपण सुरू केलेली राज्यघटनेची सिरीज सुद्धा. आणि राज्यघटनेच्या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहे महत्वाचा टॉपिक. लॉलीपॉप टॉपिक आहे. दरवर्षी एखाद दोन प्रश्न येतात म्हणजे येतात. आणि टॉपिकचं नाव आहे भारताचा महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. व्हिडिओ पूर्ण पहा. 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. टॉपिक मध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. 4 ते 5 क्वेश्चन मी तुम्हाला मागच्या 3 ते 4 वर्षात विचारलेले आहेत. ते महत्वाचे दिलेले आहे. ते आपल्याला पाहिजे आहे. चला मग टॉपिकला सुरुवात करू. महान्यायवादी पाहिजे त्याची नेमणूक. सगळ्यात पहिल्यांदा पाहू कुठे दिलेले महान्यायवादी. तर घटनेच्या कलम 76 नुसार महान्यायवादीची तरतूद करण्यात आलेली आहे. कोण आहे महान्यायवादी? तर भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजे महान्यायवादी. कोण आहे महान्यायवादी? भारत सरकारचा वकील. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर केंद्रीय कार्यकारी मंडळाचा हा भाग असतो. महत्वाचं लक्षात ठेवा, याची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. पात्रता सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायला जी पात्रता लागती तीच पात्रता महान्यायवादी व्हायला सुद्धा लागती. घटनेत कालावधी निश्चित नाही ना त्याला पदावर दूर करण्याची पद्धत सांगितलेली आहे. म्हणजेच काय की महान्यायवादीला पदावर तोपर्यंतच राहता येतं जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे. नेमणूक जी आहे राष्ट्रपती ती अर्थातच मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतो. त्याच्यामुळे हा सर्वसामान्य संकेत आहे की सरकार पडलं की अटॉर्नी जनरल सुद्धा पद जातं. म्हणजेच काय तर मंत्रिमंडळाने राजीनामा दिला की महान्यायवादीला सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. नवा भिडू नवी राज्य, नवं सरकार, नवं अटॉर्नी जनरल. घटनेमध्ये महान्यायवादी यांचे पगार आणि भत्ते निश्चित दिलेले नाही. महान्यायवादीला पगार किंवा वेतन नसतं. त्याला भेटत असतो मेहनताना आणि मेहनताना ठरवत असतो राष्ट्रपती. आता आपल्याला पाहिजे महान्यायवादीची कामं आणि अधिकार. राष्ट्रपतींनी सांगितलेल्या विविध बाजूंवर सरकारला सल्ला द्यायचं काम कोण करत असतं? महान्यायवादी करत असतो. घटनेमध्ये कायद्याने जी काही कामं सांगितलेली आहे ती कामं त्याला पार पाडावी लागतात. भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून तो सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर राहत असतो. कलम 143 नुसार राष्ट्रपती जेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडून एखाद्या कायदेशीर बाबीबद्दल सल्ला मागतात त्यावेळेस सरकारचा प्रतिनिधित्व करण्याचं काम कोण करत असतं? तर भारताचा महान्यायवादी करत असतो. भारताच्या कुठल्याही हे अधिकार आहे बरं का त्याच्यात. आता आपण काम पाहिले, आता पाहतोय आपण अधिकार. भारताच्या कुठल्याही न्यायालयामध्ये सुनावणीला जायचा त्याला अधिकार आहे. त्याला ऐकून घेतलं पाहिजे हा सुद्धा त्याचा अधिकार आहे. संसदेमध्ये कुठल्याही सभागृहात तो उपस्थित राहू शकतो. संसदेमध्ये तो बोलू पण शकतो. संसदेच्या कुठल्याही समितीचा तो सदस्य होऊ शकतो. त्या समितीच्या कामकाजात तो भागही घेऊ शकतो. पण काय करू शकत नाही, तो फक्त एवढं करू शकत नाही की तो मतदान करू शकत नाही. संसदेच्या कामकाजात भाग घेणार, बोलणार, समितीच्या कामकाजात भाग घेणार, बोलणार, पण मतदान करू शकत नाही. महान्यायवादी हा कॅबिनेटचा सदस्य नसतो. म्हणजे तो कुठल्याही प्रकारचा कॅबिनेट मंत्री नाही. तर कॅबिनेटमध्ये कायदेविषयक बाबींबद्दल सल्ला देण्यासाठी कायदा मंत्री असतो. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा आपल्याला पाहिजे मर्यादा. आता भारत सरकार विरुद्ध तो कुठल्याही प्रकारचा सल्ला किंवा विश्लेषण देऊ शकत नाही. सरकारचा प्रतिनिधी म्हणल्यावर तो सरकार विरुद्ध कस काय बोलणार हो? सरकारचा प्रतिनिधी म्हणून ज्या दाव्यामध्ये तो उपस्थित आहे, ज्या खटल्यात तो उपस्थित आहे, त्या खटल्याबद्दल तो टीका टिप्पणी करू शकत नाही. त्याच्यानंतर भारत सरकारच्या संमतीशिवाय तो एखाद्या फौजदारी गुन्ह्यामध्ये वकील पत्र घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीचा बचाव सुद्धा तो करू शकत नाही जोपर्यंत भारत सरकार त्याला परमिशन देत नाही. भारत सरकारच्या संमतीविना तो कुठल्याही कंपनीचा संचालक होऊ शकत नाही किंवा त्या संचालकाच्या पदावर नियुक्तही होऊ शकत नाही. थोडक्यात काय तर हा भारत सरकारचा पूर्णवेळ वकील नाही ना हा भारत सरकारचा सरकारी कर्मचारी आहे.
ना त्याला खाजगी वकिली करण्यापासून कुठलाही प्रतिबंध केलेला आहे. म्हणजेच काय तर महान्यायवादी भारताचा हा पार्ट टाइम जॉब करणारा माणूस आहे. सरकारने जेव्हा बोलवलं मला सल्ला पाहिजे हा जातो बिचारा सल्ला देतो. लीगल ऍडवायझर आहे आपल्या भारत सरकारचा. महान्यायवाद्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी मग ऍडिशनल 2 पद निर्माण करण्यात आलेले आहे. त्यांचं नाव आहे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अँड ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. मात्र हे दोन्हीच्या दोन्ही पद ही घटनात्मक नाही. अशा प्रकारे हा लॉलीपॉप टॉपिक आपण संपवले आहे मित्रांनो. याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. आता हे 5 क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला सोडवायचे. मी सोडवणार नाही कारण की तुम्ही व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला 5च्या 5 क्वेश्चन जमणार आहे. 30 सेकंदाचा टाइम देते. 25 ते 30 सेकंदाचा टाइम घ्या पण सोडवा. चला प्रयत्न करा. त्या प्रकारे मित्रांनो आपण हा छोटासा टॉपिक पाहिलेला आहे. सोबतच मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा पाहिलेले आहे आणि त्याचे आन्सर सुद्धा पाहिलेले आहे. आता याच्यानंतर जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो सुद्धा लॉलीपॉप टॉपिक आहे. टॉपिक आहे राज्याचा महाधिवक्ता. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की पहा. तत्पूर्वी मित्रांनो प्रयत्न फक्त तुमच्यासाठी चालू आहे. प्रयत्न जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव विसरू नका, सीमा चंदन एज्युकेशन. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा.